वटपौर्णिमेचे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी केले जाते. हिंदू सुवासिनी सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करत असतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे हीच या व्रतामागची भावना. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा येते. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता. सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म ह्या उपांग देवता. या व्रतामध्ये सावित्रीची सुवर्ण प्रतिमा करून वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान, यम ह्यांची चित्रे काढून पूजा करावी असे सांगितले असले तरीसुद्धा प्रथेनुसार महाराष्ट्रात स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, सत्यवान सावित्रीची कथा ऐकतात. तर ही कथा अशी आहे. भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याला संतान नव्हते. संतान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मपत्नी सावित्रीचे पुरच्चरण केले. सावित्रीच्या कृपाप्रसादाने त्याला कन्या झाली. तिचे नाव सुद्धा त्याने सावित्री असेच ठेवले. ती उपवर झाल्यावर तिच्या विलक्षण तेजस्वीपणामुळे कोणीही राजपुत्र तिला मागणी घालत नाही असे पाहून राजाने तिला वर संशोधनार्थ पाठवले. तिने शाल्व देशाधिपती ध्युमसेनचा पुत्र सत्यवान ह्यास वर म्हणून निवडले. ध्रुमसेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलासह जंगलात राहत होता. तो अंध होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्षाचे असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे तिने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण नारद मुनीच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस होता हे तिला माहीत होते. लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानास ग्लानी आली. म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात यमदेव तेथे आले आणि क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागले. तशी सावित्रीही त्यांच्या मागून निघाली. यमाने सावित्रीची समजूत घालून तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यांचे विवेचन केले. यम तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने तिला 4 वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने सासऱ्याचे राज्य, सासऱ्यांना दृष्टी, पित्याला पुत्रप्राप्ती आणि स्वतःला पुत्रप्राप्ती असे वर मागितले आणि यमदेव तथास्तु म्हणाले. आणि सावित्रीला पुत्रप्राप्ती कशी होणार या पेचात ते पडले. सावित्रीचा पुत्रप्राप्तीचा वर पूर्ण होण्यासाठी त्यांना सत्यवानाला जिवंत करावे लागले. अशा प्रकारे सावित्रीने सत्यवानास जिवंत केले. सावित्रीने पतिव्रताच्या बळावर पतिकुलाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणामुळे ती जगात अजरामर झाली. भारतीय पुराणकथात अनेक पतिव्रतांची आख्याने असली तरीसुद्धा सावित्री ही सर्वोत्तम आदर्श ठरली आहे. सुवासिनीला आशीर्वाद देताना सुद्धा जन्म सावित्री हो असा तो देण्याचा प्रघात आहे. सावित्री ही अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे.